वेलकम बॅक टू ब्लॉग एक्सप्लोरेशन्स. मित्रांनो, कशात सगळे मज्जा करताना मज्जा करत राहा. मज्जा करण्यातच खरी मज्जा आहे. तर आपला लास्ट ब्लॉग तुम्ही मालवणचा पाहिला असेल. आय होप तुम्हाला आवडला असेल. फर्स्ट पार्ट जर पाहिला नसेल तरी त्या आय बटनवर क्लिक करा आणि तो बघून घ्या. आणि लवकरच तुमच्या भेटीला सेकंड ब्लॉग घेऊन आलो आहे. आय नो थोडं लेट झालं आहे, पण सध्या भावाच्या लग्न कार्यामुळे धावपळ होती, त्यामुळे बाकीचे ब्लॉग्स त्यानंतर MP ला गेलेलो, तो वाला ब्लॉग पण शूट केला आहे, तो पण लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतो आहे. तर आता सध्या हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आणि कसा वाटला नक्की लाईक करून, शेअर करून आणि कमेंट करून आम्हाला सांगा. आणि हा ब्लॉग आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा ब्लॉग आता एन्जॉय करा. तर आता आपण सर कुठे बोलतोय? आता आपण थोड्याच वेळात उतरणार आहोत. पावसाळा बोलतोय. तर आता आपला या याने आपलं समुद्र मार्गाने आलो आपण, तर आपला खूप सारा ट्रॅव्हलिंगचा टाइम वाचला. ओके, तर आता आपण उतरल्यावर डायरेक्ट आपण गणपतीपुळेला जाणार आहोत. ओके, सो एन्जॉय. बाहेर घे ना जरा कॅमेरा. तर आता आम्ही तळवळ्यातून जयगडला आलो आहे आणि आता इथून पुढे गणपतीपुळेसाठी जाणार आहोत. किती किलोमीटर आहे डिस्टन्स? 17 किलोमीटर्स आता इथून डिस्टन्स आहे. टर्न इकडे घ्यायचं आपल्याला. तर आता इथून तुम्ही राईट टर्न घेऊ शकता. तर आता मस्त स्पॉट एक भेटलेला आहे आम्हाला. अगदी गोवावाली वाईब आहेत आपल्या रत्नागिरीमध्ये. कोकणात मित्रांनो, अशी मजा फक्त कोकणातच आहे. याच्या काय समुद्र किनारा आहे आणि स्वतःला मी रोखूच शकलो नाही इथं थांबण्यापासून. आणि यस, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. एक मिनिट. तर आता इथे फोटोशूट चालू झालेलं आहे. तर आता गणपतीपुळेला पोहोचलेलो आहे. आम्ही चालत चालतो आहोत. थोडे 5 मिनिटं झाली चालतोय आणि आमची एक टीम फक्त गॉगल घेण्यासाठी थांबते. कसा एक्सपिरियन्स आहे कोकणातला? अतिशय छान आहे आणि खूप एन्जॉय करतोय आम्ही. कोकण दर्शनची ट्रिप आम्ही ठरवली होती. म्हणजे अतिशय उशिरा आम्ही ती ठरवली आणि ती सक्सेसफुल सुद्धा होत आहे आणि खूप मजा करतोय आम्ही. खूप एन्जॉय करतोय कोकण ट्रिप. आणि तुम्ही सुद्धा आमचा जो व्लॉग येतो नक्की युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. आणि कोस्टल रोडनेच या.
गणपतीपुळेमध्ये गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही चाललेलो आहोत रत्नागिरीकडे. आणि समुद्रकिनाऱ्याला लागून असा छानसा आरेवारे बीच, आरेवारे रस्ता, अरे वा रे. त्या रस्त्याने आपण जाणार आहोत. तर आपण तर बघूया, सोबत तुम्हालाही दाखवतोय. तुम्ही कोकणातलं सौंदर्य एन्जॉय करा. अमोद सर, आता आपण कोस्टल हा बघा तो समुद्र असं समुद्राच्या बाजूने मस्त चाललंय. समुद्र ये आता जेवायचा ब्रेक घेतलेला आहे. हा तेच करतोय. हे आणि आत्ता आपण जस्ट गणपतीपुळेचं दर्शन घेतलं. तिथून दुपारचं लंच झालंय व्यवस्थित. तर इथली माहिती जी काय आहे, इथे कसं यायचं, कसं राहायचं, राहायची सोय का किंवा अजून काय असेल तर ते आपले दादा सांगतील. प्लस हॉटेलची माहिती सुद्धा देतील. दादा नाव सांग आपलं. माझं नाव संदीप पाटील. हे आता जिकडे आलं आहे तुम्ही, कृष्णकुंज हॉटेल आहे आपलं, भंडारपुळ्याला लागतं. गणपतीपुळ्यापासून 1-1.5 किलोमीटरवरती आहे आपलं हॉटेल. आपल्याकडे शाकाहारी, मांसाहारी, व्हेज थाळी यात सगळ्या 2 थाळ्या आहेत. सुरमई, पापलेट, कोळंबी, खेकडा थाळी आहे, व्हेज थाळी आहे आपल्याकडे. आणि जर इथे यायच्यावर असेल तर कसं यायचं? जर मुंबईवरून तुम्ही येणार असाल तर आपल्याला पहिलं निवळी लागतं. 35 किलोमीटर आहे निवळी इकडनं येताना गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्याला आलात तर लँडमार्क हॉटेल लागतं. लँडमार्क इकडनं आरेवारे विचारायचं अच्छा, लेफ्ट साईडला. तिथून आपलं भंडारपुळे हॉटेल आहे. भंडारपुळे हा, म्हणजे कृष्णकुंज आहे. अच्छा, कृष्णकुंज. आम्ही इथे आता जेवण, तुमच्या इथे जेवण खूप छान होतं. सगळ्यांना आम्हाला खूप आवडलं जेवण. टेस्ट वगैरे, क्वांटिटी वगैरे एकदम ओके होती. तर आता इथे आता पुढे काय काय गोष्टी आहेत सगळ्या, म्हणजे आता आम्ही पुढे काय काय स्पॉट आहेत आम्हाला आता रत्नागिरी तुम्ही किंवा इकडनं काय? गेलं तर तुम्हाला पहिलं आरेवारे लागतं 6 किलोमीटरवरती. ओके हा, त्याच्या आधी पहिलं तुम्हाला लागतं नेवरे बीच, काजीरभाटी. ओके. त्याच्या पुढे गेलं तर तुम्हाला मग रत्नागिरी लागतो. पूर्ण मांडवीपर्यंत आपला हा रत्नागिरी समुद्रच आहे पूर्ण जायपर्यंत. त्याच्यानंतर जयगड किल्ला लागतो, थिबा पॅलेस राजवाडा आहे, लोकमान्य टिळकांचं जन्मघर आहे, एक पतित पावन मंदिर आहे पावसला, एक भाटे बीच लागतो. राहण्यासाठी आपल्याकडे रूम आहे. ते पण कसं आपल्याला ह्याच्यातच केलेलं आहे, हापूसच्या झाडात, म्हणजे आंब्याच्या ह्याच्यात ओके. सगळं. म्हणजे फार्म हाऊस टाईप असं. हाऊस टाईप आहे. आपले 7 रूम आहेत. एसीच्या 5 रूम आहेत आणि नॉन एसी 2 रूम आहेत. कसा रेट आहे त्यांचा काय हा एसी घेतलं तर सीझनला 2000 रुपये असतो पर नाईट? पर नाईट. सकाळी 10चं चेकआउट असतं. नॉन एसी घेतलं तर तुम्हाला 1500 रुपये असतो. बाकी तुम्हाला आमची मंडळी कशी वाटली? एकदम मस्त, व्यवस्थित वाटलं, एकदम छान वाटलं. खूप मजा आली तुमच्याबरोबर, एन्जॉय करू. ओके. बरं, आता आपलं एक चॅनल आहे तर त्याला सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे. ओके ओके. ओके आणि तुम्ही ऑडियन्सला पण ओके नक्की 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 सांगणार. जेवढे आमच्याकडे येतील ना, जेवढे कस्टमर, तेवढ्या सगळ्यांना आम्ही सांगणार तुमच्या याला चॅनल ॲड करायला, सगळ्या सबस्क्राईब करायला. मायेची ओढ म्हणजे एक आजी असते, बरोबर. आणि ते आता आम्हाला प्रत्येकाला इथे एक जाणवले. प्लस चांगला काय बोलतात त्याला, पाहुणचार सुद्धा आजीने केलेला आहे तिच्या नातवांचं. तर थोडंफार आजी त्यामध्ये सांगेल. म्हणजे कधी पूर्ण रत्नागिरीत राहणार आहेस की हो, आम्ही इथे भंडारपुळ्यात राहतो मी. भंडारपुरात लहानाला हो. पासून? नाही नाही, माझं माहेर मुंबईला, पण मी माझं लग्न झालं ते भंडारपुळ्यात आली. अच्छा, मुंबईला माहेर आहे. दादरला. दादरला आहे का? नंतर मग जेवणवर पण तुम्ही सध्या आता काय करता की नाही नाही, ते आमच्या काकी करतात. काकीच काकी करतात. करतात. मग इथे असं मी फक्त निसर्ग हे पावटर सांभाळते, हा. आल्या गेल्या त्यांना माहिती देते, हे माझं काम असतं. अच्छा अच्छा, एक म्हणजे रिमोट कंट्रोल. हा हा, बॉस. असं. हा, बॉस. आणि मग ही संकल्पना कोणाची? ही माझ्या मुलाची. हा, सगळं जेवण चुलीवर असतं. हा, ते टेस्ट वरून जाणवलं आम्हाला. हे सगळं माझ्या मुलाचं, मोठ्या मुलाचं, समीर अच्छा. पाटील. समीर पाटील. समीर पाटील. चालेल चालेल, ठीक आहे, पुन्हा भेटूया.
आता आपण आपल्या लाडक्या यशवंतच्या गावात बंधू. फायनली आपण यशवंतच्या गावी आता पोहोचतोय दिवसभराच्या प्रवासानंतर. एक्साइटमेंट आहे. यशवंत काय मग मेनू काय आज? मच्छी, चिकन आणि डाळ भात. मित्रांनो, कसा वाटला आपला ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटवर आपले काय प्रतिक्रिया आहेत ते कळवा. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.